हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश. फ्रेंड्स, कधी तुमच्या आयुष्यात असं झालं आहे का की तुम्हाला काहीतरी व्हॅल्युएबल सापडलं पण ते तुमचं नव्हतं? त्या मोमेंटला तुम्ही काय कराल? कीप कराल की रिटर्न कराल? आज मी तुम्हाला एक खूप सुंदर आणि इमोशनल स्टोरी सांगणार आहे, जी तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह करेल आणि तुमच्या मनालाही टच करेल. ही आहे एका साध्या माणसाची स्टोरी, एका रेनी इव्हिनिंगची स्टोरी आणि एका छोट्या डिसिजनची ज्याने सगळं बदलून टाकलं. सो लिसन केअरफुली, लर्न न्यू इंग्लिश वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स अँड स्टे विथ मी टिल द एंड, बिकॉज द एंडिंग ऑफ दिस स्टोरी विल टीच यू अ लेसन यू विल नेवर फॉरगेट. सो लेट्स बिगिन दिस स्टोरी. स्टोरीचं टायटल आहे द लॉस्ट वॉलेट. द लॉस्ट वॉलेट, हरवलेले वॉलेट. It was a rainy evening. The sky was full of dark clouds and the sound of raindrops hitting the rooftops filled the air. It was a rainy evening. पावसाळी संध्याकाळ होती. The sky was full of dark clouds. अंधाऱ्या ढगांनी आभाळ भरलेले होते, आकाश भरलेले होते. And the sound of raindrops, आणि पावसांच्या थेंबांचा आवाज hitting the rooftops filled the air, छतांवर आदळून हवेमध्ये मिसळत होता. The streets were wet and shining under the yellow street lights. The streets अर्थात रस्ते were wet, ओले होती, and shining, चमकत होती, under the yellow street lights, पिवळ्या पथदिव्यांखाली. People were rushing to find shelter under umbrellas and roof shops. People were rushing to, लोक जात होती, to find shelter, सहारा आश्रय शोधण्यासाठी, under the umbrella, छत्र्यांखाली, and roof shops, आणि दुकानांच्या छतांखाली. Amidst all this, a young man named Ravi was walking home from work. या सर्वांमध्ये एक तरुण व्यक्ती रवी नावाचा वॉज वॉकिंग होम, घरी चालत जात होता, फ्रॉम वर्क, कामावरून. ही लुक टायर्ड, तो थकलेला दिसायचा. हिज शूज वर मडी, त्याचे जे शूज होते ते चिखलाने भरलेले होते. अँड हिज शर्ट वॉज स्लाइटली वेट, आणि त्याचं शर्ट जे आहे ते थोडंसं ओलं झालेलं होतं. स्लाइटलीचा अर्थ आहे थोडंसं. ही हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग अँड ऑल ही वॉन्टेड नाव वॉज अ हॉट कप ऑफ टी अँड अ क्वाईट इव्हिनिंग ॲट होम. ही हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग, सकाळपासून तो काम करत होता. बघा ठिकाणी टेन्स आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हॅड बीन, त्यानंतर व्हर्बचं आयएनजी फॉर्म आलेला आहे. सकाळपासून तो काम करत होता. अँड ऑल ही वॉन्टेड नाऊ वॉज अ हॉट कप ऑफ टी, गरम चहा असलेला एक कप, अँड अ क्वाईट इव्हिनिंग ॲट होम, आणि घरी एक शांत संध्याकाळ त्याला हवी होती. ॲज ही वॉक्ड, जसा तो चालला, ही विस्पर्ड टू हिमसेल्फ, विस्पर्डचा अर्थ आहे पुटपुटणे. ही विस्पर्ड टू हिमसेल्फ, तो स्वतःशीच पुटपुटला. व्हॉट अ लॉंग डे, काय मोठा दिवस होता. आय जस्ट नीड टू रेस्ट, मला आराम करण्याची गरज आहे. द रेन वॉज स्टील फॉलिंग सॉफ्टली, रेन अर्थात पाऊस अजूनही हळूवार कोसळत होता. अँड द स्मेल ऑफ वेट सॉईल फिल्ड द एअर, आणि ओल्या झालेल्या मातीचा गंध हवेमध्ये पसरत होता. रवी लव्ड द रेन, रवीला पाऊस आवडायचा. बट दॅट डे ही वॉज टू एक्झॉस्टेड टू एन्जॉय इट, परंतु त्या दिवशी तो इतका थकलेला होता की तो एन्जॉय, आनंद साजरा करू शकत नव्हता किंवा पावसाचा आनंद घेऊ शकत नव्हता. बघा या ठिकाणी जी स्ट्रक्चर आलेलं आहे, टूचं स्ट्रक्चर आलेलं आहे. याचा यूज कसा करायचा हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण मला कमेंट करा.
मी या स्ट्रक्चरवरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. ही पास बाय अ फ्यू शॉप्स क्लोजिंग फॉर द नाईट. रात्र झालेली असल्यामुळे काही दुकानं जी आहे ती बंद होत होती, ती ओलांडून पुढे जाताना अँड अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन प्लेइंग, आणि लहान मुलांचा ग्रुप जो आहे तो खेळत असताना, अँड लाफिंग अंडर द ड्रिझल, आणि पावसांच्या थेंबांमध्ये रिमझिम पावसांमध्ये हसत होता. अशा परिस्थितीमध्ये रवी जो आहे तो निघाला. सीइंग देम मेड हिम स्माईल फॉर अ मोमेंट. हे सर्व बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर थोड्या वेळासाठी हास्य आलं, हसू आलं. हाऊ केअरफ्री चिल्ड्रन आर. केअरफ्री अर्थात निष्काळजी. हाऊ केअरफ्री चिल्ड्रन आर. मुलं किती निष्काळजी असतात. ही थॉट, बट सून ही कंटिन्यूड वॉकिंग. असा विचार त्याच्या मनामध्ये आला, आणि परंतु त्यानंतर लगेच तो चालायला लागला. सडनली समथिंग शायनी कॉट हिज आय नियर अ बस स्टॉप. सडनली अचानक, समथिंग शायनी काहीतरी चकाकणारे, कॉट हिज आय त्याच्या डोळ्याला दिसले, नियर अ बस स्टॉप बस स्टॉपच्या शेजारी. ॲट फर्स्ट सुरुवातीला, ही थॉट त्याने विचार केला, इट वॉज अ पीस ऑफ मेटल. एखाद्या मेटलचं हे तुकडा असेल. बट व्हेन ही लुक क्लोजर अप. परंतु जेव्हा तो जवळ गेला, जवळ जाऊन त्याने बघितलं, ही सॉ दॅट इट वॉज अ वॉलेट. त्याने बघितलं की ते एक वॉलेट होतं. अ ब्राऊन लेदर वॉलेट लाईंग ऑन द वेट रोड. एक ब्राऊन कलरचं ते लेदरचं वॉलेट होतं, आणि ते ओल्या रस्त्यावर पडलेलं होतं. लाईंग ऑन म्हणजे पडलेले असणे. ही स्टॉप अँड पिक इट अप. तो थांबला आणि त्याने ते उचललं. पिक अप म्हणजे उचलणे. द वॉलेट वॉज स्लाइटली वेट. वॉलेट जे आहे ते थोडेसे ओले होते. परंतु स्टील इन गुड कंडिशन. परंतु ते अजूनही चांगल्या कंडिशनमध्ये होते. हे लुक्ड अराउंड. त्याने अवतीभोवती बघितलं, आजूबाजूला बघितलं. टू सी इफ एनीवन वॉज सर्चिंग फॉर इट. त्याने आजूबाजूला बघितलं की कोणी याचा शोध घेत आहे का. पीपल वर वॉकिंग क्विकली. लोक घाईघाईने जात होती. हायडिंग अंडर अम्ब्रेला. छत्रीखाली लपत होती. टू बिझी टू नोटीस एनिथिंग ऑन द ग्राउंड. इतके बिझी होती की त्यांना रस्त्यावरती काय पडलेलं आहे याकडे लक्ष नव्हतं. बघा, या ठिकाणी सुद्धा टू आणि टूची रचना जी आहे ती आलेली आहे. रवी स्टूड देअर फॉर अ फ्यू सेकंड्स. काही सेकंदासाठी रवी तिथे थांबला. अनश्युअर ऑफ म्हणजेच खात्री नसणे. अनश्युअर ऑफ व्हॉट टू डू. काय करावे याची त्याला खात्री नव्हती, किंवा हे त्याला सुचत नव्हते. ही ओपन द वॉलेट केअरफुली. काळजीपूर्वक त्याने ते वॉलेट उघडले. इनसाइड आतमध्ये, देअर वर अ फ्यू हंड्रेड रुपीज आतमध्ये होते. अँड आयडेंटिटी कार्ड. आणि एक ओळखपत्र होतं. अँड अ स्मॉल फोटोग्राफ ऑफ अन ओल्ड वुमन. आणि एक छोटासा फोटोग्राफ होता एका म्हाताऱ्या महिलेचा. द फोटो वॉज सिम्पल. फोटो जो आहे तो एक साधा फोटो होता. द वुमन हॅड अ काइंड फेस. त्या फोटोमधील जी वुमन होती तिचा दयाळू चेहरा होता. जेंटल आईज. शांत डोळे होते. अँड अ वॉर्म स्माईल. आणि प्रेमळ हास्य त्या फोटोमध्ये दिसत होतं. लुकिंग ॲट हर. तिच्याकडे पाहताना रवी फेल्ड समथिंग इन हिज हार्ट. रवीच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये त्याला काहीतरी वाटलं, काहीतरी जाणवलं. शी रिमाइंडेड हिम. रिमाइंडेडचा अर्थ आहे आठवण करून देणे. शी रिमाइंडेड हिम ऑफ हिज ओन मदर. ती त्याला त्याच्या स्वतःच्या आईची आठवण करून दिली. हू लिव्ड इन अ स्मॉल विलेज फार अवे. जी एका झोपडीमध्ये खूप दूर राहायची. फॉर अ मोमेंट म्हणजे एका क्षणात. अ थॉट क्रॉस हिज माइंड. त्याच्या मनामध्ये एक विचार येऊन गेला. मे बी आय कॅन कीप दिस मनी. ही विस्पर्ड टू हिमसेल्फ. विस्पर्ड म्हणजे पुटपुटणे.
मे बी आय कॅन कीप दिस मनी. कदाचित मी हे पैसे ठेवू शकतो. ही विस्पर टू हिमसेल्फ. तो स्वतःशीच पुटपुटला. नोबडी सॉ मी पिक इट अप. मला हे उचलताना कोणीही बघितलेलं नाही. नो वन विल नो. आणि कोणालाही माहिती नाही. ही लुक्ड अगेन ॲट द मनी. पुन्हा त्याने पैशाकडे बघितलं. इट वॉजंट मच. हे काही फार पैसे नव्हते. बट इट कुड हेल्प हिम बाय ग्रोसरीज ऑर पे हिज इलेक्ट्रिसिटी बिल. परंतु त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल आणि किराणा विकत घेण्यासाठी ते पैसे त्याला पुरेसे होते. त्याला मदत तेवढी होऊ शकत होती. हिज जॉब डिडंट पे व्हेरी वेल. कारण त्याच्या जॉबमध्ये त्याला फार पैसे मिळायचे नाही. अँड एव्हरी रुपी मॅटर्ड. आणि त्यामुळे प्रत्येक पैसा त्याच्यासाठी महत्त्वाचा होता. द रेन कंटिन्यूड टू फॉल. पाऊस अजूनही चालूच होता. अँड ही स्टूड देअर अंडर द स्ट्रीट लाईट थिंकिंग. आणि त्या ठिकाणी तो एका पथदिव्याखाली थांबला आणि विचार करू लागला. बट देन हिज आईज वेंट बॅक टू द फोटो. पुन्हा त्याची नजर जी आहे त्या फोटोकडे गेली. द ओल्ड वुमन्स जेंटल स्माईल. आणि त्या महिलेची जी काही जेंटल प्रेमळ जी काही स्माईल होती, सेम टू स्पीक टू हिम. त्याच्यासोबत बोलत आहे असं त्याला दिसलं, असं त्याला भासलं. ही फेल्ट अ स्मॉल व्हॉइस इनसाइड हिम सेईंग. त्याला वाटलं की त्याच्या आतून कोणीतरी त्याच्यासोबत बोलतो आहे. डू द राईट थिंग रवी. योग्य गोष्ट कर रवी. दिस मनी इज नॉट युअर्स. हे पैसे तुझे नाहीत. ही साइड डीपली अँड क्लोज द वॉलेट. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि वॉलेट बंद केलं. ही न्यू व्हॉट ही हॅड टू डू. काय करावं हे आता त्याला समजलं होतं. ही टूक आउट द ID कार्ड फ्रॉम द वॉलेट. त्याने वॉलेटमधून ID कार्ड बाहेर काढलं. द नेम ऑन इट वॉज मिस्टर अर्जुन मेहता. आणि त्यावरती नाव होतं मिस्टर अर्जुन मेहता. Beneath the name there was an address written neatly on a small piece of paper. आणि त्या खालीच beneath the name अर्थात नावाखाली एका कागदाच्या तुकड्यावर ॲड्रेस व्यवस्थित लिहिलेला होता. इट वॉजंट टू फार फ्रॉम वेअर रवी स्टूड. आणि जिथं रवी उभा होता तिथून ते काही फार लांब नव्हते. बट इट वॉज इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ हिज हाऊस. परंतु त्याच्या घराच्या अपोजिट डायरेक्शनचा तो ॲड्रेस होता. ही हेजिटेटेडचा अर्थ संकोच करणे किंवा टाळाटाळ करणे. ही हेजिटेटेड फॉर अ मोमेंट. एका क्षणासाठी तो टाळाटाळ करू लागला, संकोच करू लागला. इट वॉज ऑलरेडी गेटिंग लेट. द रेन वॉज कोल्ड अँड ही वॉज टायर्ड. इट वॉज ऑलरेडी गेटिंग लेट. उशीर झालेला आहे. द रेन वॉज कोल्ड. पाऊस पडलेला आहे. अँड ही वॉज टायर्ड. आणि तो खूप थकलेला आहे. मे बी आय कॅन रिटर्न इट टुमॉरो. मी हे उद्यासुद्धा रिटर्न परत करू शकतो. ही थॉट. असा त्याने विचार केला. बट देन अनादर थॉट केम. परंतु त्या क्षणाला पुन्हा एक विचार त्याच्या मनामध्ये आला. व्हॉट इफ द मॅन इज वरीड राईट नाऊ सर्चिंग फॉर हिज वॉलेट इन द रेन. व्हॉट इफ काय जर द मॅन तो व्यक्ती इज वरीड काळजीत असेल राईट नाऊ आता सर्चिंग फॉर च्या शोधात हिज वॉलेट त्याच्या पॉकेटच्या वॉलेटच्या इन द रेन पावसामध्ये तो व्यक्ती त्याचं वॉलेट शोधत आहे किंवा त्या वॉलेटविषयी तो काळजीत असेल तर मग दॅट थॉट वॉज इनफ. आणि हा विचार पुरेसा होता. रवी डिसाइडेड टू रिटर्न इट दॅट व्हेरी नाईट. आणि रवीने डिसाईड केलं, निश्चय केला टू रिटर्न परत करण्याचा दॅट व्हेरी नाईट त्या रात्री. ही वॉक टू द नियरेस्ट बस स्टॉप. तो जवळच्याच बस स्टॉपजवळ चालत गेला. अँड गॉट ऑन अ बस. आणि बसमध्ये चढला. दॅट वेंट टुवर्ड्स द ॲड्रेस. जी बस त्या ॲड्रेस त्या पत्त्याकडे जाणारी होती. द बस वॉज हाफ एम्प्टी. म्हणजे बस अर्धी रिकामी होती. ही सॅट नियर द विंडो. तो खिडकीच्या शेजारी बसला. अँड वॉच आणि बघू लागला. द रेन ड्रॉप्स रेस इच अदर डाऊन द ग्लास.
काचेवरून खाली पडण्याची त्या पावसाच्या थेंबांची शर्यत तो बघू लागला. He could see reflections of lights on the wet roads and people running with umbrellas. He could see, तो बघू शकला, reflections of lights, अर्थात जे दिवे होते, दिव्यांचे रिफ्लेक्शन जे आहे, ऑन द वेट रोड, ओल्या झालेल्या रस्त्यांवर दिव्यांचं रिफ्लेक्शन तो बघू शकला. अँड पीपल रनिंग विथ अम्ब्रेलाज, आणि लोक जे आहे छत्रीखाली जाण्यासाठी धावत असताना त्याला दिसले. द साऊंड ऑफ द रेन अँड द मुवमेंट ऑफ द बस मेड हिम फील काम. द साऊंड ऑफ द रेन, पावसाचा आवाज, अँड मुवमेंट ऑफ द बस, आणि बसचं मुवमेंट जे आहे, हालचाल जी आहे, मेड हिम फील काम, की त्याला यामुळे शांत वाटलं. He looked again at the photo inside the wallet. त्याने पुन्हा त्या वॉलेटमधील फोटो बघितला. Who are you, ma'am? आणि तो म्हणू लागला, Who are you, ma'am? मॅडम, मॅम, तुम्ही कोण आहात? He whispered softly. त्याने हळू आवाजात पुटपुटलं. You look kind. तुम्ही दयाळू दिसता. Maybe you are someone's mother. कदाचित तुम्ही कोणाची तरी आई असाल. और ग्रँडमदर, किंवा आजी असाल. आय होप मिस्टर मेहता इज ओके. माझी इच्छा आहे की मिस्टर मेहता जे आहे ते ठीक असतील. आफ्टर अबाउट 20 मिनिट्स, आणि 20 मिनिटांनंतर, द बस स्टॉप नियर द ॲड्रेस रिटन ऑन द पेपर. बस जी आहे, जो ॲड्रेस लिहिलेला होता पेपरवरती, त्या ठिकाणी येऊन थांबली. रवी गॉट डाऊन. रवी खाली उतरला. इट वॉज अ क्वाईट नेबरहूड. तो एक शांत परिसर होता. क्वाईट नेबरहूड म्हणजे शांत परिसर. द रेन हॅड स्लोड डाऊन. पाऊस जो आहे तो आता कमी झालेला होता. अँड ओनली द सॉफ्ट ड्रिपिंग साऊंड ऑफ वॉटर कुड बी हर्ड. आणि पावसांचे रिमझिम, पावसांचे फक्त थेंबांचा आवाज आता ऐकू येऊ शकत होता. ही वॉक्ड थ्रू द स्मॉल लेन. तो एका छोट्याशा गल्लीमधून चालत निघाला. अँड फायनली रिच अ लिटल हाऊस विथ अ डीम येलो लाईट शायनिंग थ्रू द विंडो. फायनली, शेवटी, रिच अ लिटल हाऊस, एका छोट्याशा घराशेजारी तो पोहोचला. विथ अ डीम येलो लाईट, एका डीम पिवळ्या कलरचा मंद पिवळा प्रकाश, शायनिंग थ्रू द विंडो, खिडकीमधून बाहेर येत होता. ही हेजिटेड फॉर अ मोमेंट. थोड्या वेळासाठी तो संकोचला. वंडरिंग, विचार करू लागला, इफ इट वॉज द राईट हाऊस, हे घर योग्य आहे का. देन ही टूक अ डीप ब्रीथ. त्यानंतर त्याने दीर्घ श्वास घेतला. अँड नॉक ऑन द डोअर, आणि डोअरला नॉक केले. अ फ्यू सेकंड्स लेटर, आणि थोड्या सेकंदानंतर, द डोअर ओपन, दरवाजा उघडला. अन ओल्ड मॅन स्टूड देअर. एक म्हातारा व्यक्ती तिथं उभा होता. वेअरिंग ग्लासेस अँड अ शॉल अराउंड हिज शोल्डर्स. त्याने चष्मा लावलेला होता आणि आपल्या खांद्यांभोवती शॉल गुंडाळलेली होती. ही लुक्ड अ बिट कन्फ्यूज अँड कॉशियस. तो थोडासा गोंधळलेला आणि चिंतित दिसत होता. यस, द ओल्ड मॅन आस्क्ड पोलाइटली. त्या म्हाताऱ्या व्यक्तीने नम्रपणे विचारले. हू इज इट? कोण आहे? गुड इव्हनिंग सर, रवी सेड विथ अ स्मॉल स्माईल. रवी छोटासा स्मितहास्य करत म्हणाला, गुड इव्हनिंग सर. आय थिंक यू ड्रॉप युअर वॉलेट. आय फाउंड इट नियर द बस स्टॉप. मला वाटतं तुम्ही तुमचं वॉलेट कुठंतरी पडलेलं आहे. तुमचं वॉलेट कुठंतरी पडलेलं आहे असं मला वाटतं. आय फाउंड इट नियर द बस स्टॉप. मला बस स्टॉपच्या शेजारी ते सापडलं. फॉर अ मोमेंट, एका क्षणासाठी. द ओल्ड मॅन डिडंट से एनिथिंग. तो काहीच बोलला नाही. देन हिज आईज वायडन. त्यानंतर त्याचे डोळे विस्पारले. माय वॉलेट, ओ डिअर गॉड. माझं वॉलेट, अरे देवा. यू फाउंड इट. तुला हे सापडलं. He quickly took the wallet from Ravi's hands and opened it. त्याने पटकन रवीच्या हातातील वॉलेट घेतलं आणि ते उघडलं.
इनसाइड वॉज द सेम फोटो ऑफ द ओल्ड वुमन. आणि त्या वॉलेटमध्ये त्याच म्हाताऱ्या महिलेचा फोटो होता. द ओल्ड मॅन स्टेअर्ड ॲट इट फॉर अ फ्यू सेकंड्स. तो म्हातारा व्यक्ती त्या फोटोकडे एकटक काही सेकंद बघू लागला. हिज आईज फिल्ड विथ टीअर्स. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. ही हेल्ड द फोटो क्लोज टू हिज हार्ट. त्याने तो फोटो आपल्या हृदयाशी धरला. दिस इज माय वाईफ, ही सेड सॉफ्टली. तो हळू आवाजात म्हणाला, ही माझी पत्नी. शी पास्ड अवे लास्ट इयर अर्थात मागील वर्षी ती निघून गेली, अर्थात ती मृत पावली. दिस फोटो इज द ओनली वन आय ऑलवेज कॅरी विथ मी. माझ्याकडे हा एकच फोटो आहे जो नेहमी मी माझ्या सोबत ठेवतो. आय थॉट आय हॅड लॉस्ट इट फॉर एव्हर. मला वाटलं की मी आता नेहमीसाठी हे हरवलेला आहे, नेहमीसाठी हा फोटो हरवलेला आहे. थँक यू माय बॉय. धन्यवाद मुला. यू हॅव नो आयडिया हाऊ मच दिस मीन्स टू मी. तुला माहीत नाही, यू हॅव नो आयडिया, तुला कल्पना नाही की ही माझ्यासाठी किती महत्त्वाची गोष्ट आहे. रवी डिडंट नो व्हॉट टू से. काय बोलावं रवीला सुचलं नाही. ही जस्ट स्माइल्ड अँड सेड. तो हसला आणि म्हणाला, आय एम हॅपी आय कुड हेल्प यू सर. तो म्हणाला, मी आनंदी आहे, मी तुम्हाला मदत करू शकलो. द ओल्ड मॅन लुक्ड ॲट हिम काइंडली. म्हातारा व्यक्ती त्याच्याकडे दयाळूपणे बघितलं. वेट हिअर फॉर अ मोमेंट. एक मिनिट इथंच थांब. ही सेड अँड वेंट इनसाइड. तो म्हणाला आणि आत गेला. व्हेन ही केम बॅक ही हॅड अ फ्यू नोट्स ऑफ मनी इन हिज हँड. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याच्या हातामध्ये पैशांचे काही नोटा होत्या. प्लीज टेक दिस ॲज अ स्मॉल रिवॉर्ड, ही सेड. आणि तो व्यक्ती म्हणाला, कृपया हे घ्या एक छोटंसं बक्षीस म्हणून. रवी शूक हिज हेड इमिजिएटली. रवीने लगेच अर्थात ताबडतोब आपली मान हलवली. नो सर, प्लीज डोंट. नाही सर. आय कांट टेक इट. मी हे घेऊ शकत नाही. युअर स्माइल इज इनफ रिवॉर्ड फॉर मी. तुमचं हास्य माझ्यासाठी पुरेसं बक्षीस आहे. द ओल्ड मॅन ट्राईड अगेन. त्या म्हाताऱ्या व्यक्तीने पुन्हा प्रयत्न केला. बट रवी रिफ्यूज पोलाइटली. परंतु रवीने नम्रपणे नकार दिला. ही कुड सी द ग्रॅटिट्यूड इन द मॅन्स आईज. तो बघू शकत होता द ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, इन द मॅन्स आईज, त्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये. द ओल्ड मॅन प्लेस हिज हँड जेंटली ऑन रवीज शोल्डर अँड सेड. त्या म्हाताऱ्या व्यक्तीने रवीच्या खांद्यावरती हात ठेवला आणि म्हणाला, मे गॉड ब्लेस यू सन. देव तुझं भलं करो मुला. देअर आर स्टील ऑनेस्ट पीपल इन दिस वर्ल्ड. यू हॅव गिवन मी होप अगेन. या जगामध्ये अजूनही प्रामाणिक व्यक्ती आहेत. यू हॅव गिवन मी होप अगेन. अशी जी इच्छा आहे तू पुन्हा मला दिलीस. रवी स्माइल्ड. रवी हसला. नॉडेड रिस्पेक्टफुली. आदरपूर्वक त्याने मान हलवली. अँड स्टेप आउट इन टू द क्वाईट नाईट. आणि त्या शांत रात्री तो निघाला. ॲज ही वॉक होम द रेन स्टार्टेड फॉलिंग अगेन. आणि जेव्हा तो घराकडे जाऊ लागला, चालत जाऊ लागला, द रेन स्टार्टेड फॉलिंग अगेन. पुन्हा पाऊस पडायला सुरुवात झाली. बट धिस टाईम, परंतु यावेळी, ही डिडंट माइंड. परंतु यावेळेस त्याला त्याचं काही वाटलं नाही. द कूल ड्रॉप्स ऑन हिज फेस फेल्ट रिफ्रेशिंग. पावसाचे पडणारे थेंब, चेहऱ्यावर पडणारे थेंबामुळे त्याला आता फ्रेश वाटू लागलं. अँड हिज हार्ट फेल्ट लाईट. आणि त्याचं मन जे आहे ते आता हलकं वाटायला लागलं. ही वॉक स्लोली. तो हळूहळू चालू लागला. एन्जॉईंग द पीस इनसाइड हिम. आणि त्याच्या मनामध्ये शांती तो अनुभवू लागला, आनंद घेऊ लागला. ही विस्पर टू हिमसेल्फ. तो स्वतःशीच बोलला, ऑनेस्टी ऑलवेज पेज, मे बी नॉट इन मनी बट इन पीस. बघा, एक महत्त्वाचं आणि मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स तो इथं बोललेला आहे. ऑनेस्टी ऑलवेज पेज. प्रामाणिकपणा नेहमी तुम्हाला देतो. मे बी नॉट इन मनी बट इन पीस. तुम्हाला पैसे नाही तर मनशांती त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला देतो. व्हेन ही रीच होम. जेव्हा तो घरी पोहोचला, ही टूक ऑफ हिज वेट शूज. त्याने आपले ओले झालेले शूज काढले. अँड सॅट बाय द विंडो विथ अ कप ऑफ टी.
आणि विंडोच्या शेजारी चहाच्या कपासोबत तो बसला. ही लुक्ड आउट ॲट द रेन. तो बाहेर पावसाकडे बघू लागला अँड थॉट आणि विचार केला अबाउट व्हॉट हॅड जस्ट हॅपन, जे आता घडलेलं होतं त्याविषयी. इट वुड हॅव बीन इझी टू कीप द मनी. पैसे ठेवणे त्याच्यासाठी सोपे होते. नो वन वुड हॅव एव्हर नोन. कोणालाही माहिती नव्हतं. बट ही रिअलाइज, परंतु त्याला जाणीव झाली दॅट डुईंग द राईट थिंग, चांगली गोष्ट केल्याने, हिम फील रिचर, त्याला श्रीमंत झाल्यासारखं वाटते, दॅन मनी एव्हर कुड, जे पैसे त्याला देऊ शकत नाही. ही स्माइल्ड अँड थॉट ऑफ हिज मदर. तो हसला आणि आईचा विचार करू लागला. शी यूज टू टेल हिम. ती नेहमी त्याला म्हणायची, सन ऑलवेज बी ऑनेस्ट. मुला नेहमी प्रामाणिक राहा. इवन व्हेन नो वन इज वॉचिंग. आणि जेव्हा कोणी बघत नसेल तेव्हाही. टुनाईट. आणि आज रात्री. ही हॅड फॉलोड हर ॲडवाईस अँड ही फेल्ट प्राऊड. आज रात्री त्याने त्याच्या आईची ॲडवाईस जी आहे, सल्ला जो आहे तो पाळलेला होता आणि त्याला प्राऊड फील तो करत होता. द नेक्स्ट मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी सकाळी. रवी वेंट टू वर्क ॲज युजल. नेहमीप्रमाणे. रवी जो आहे नेहमीप्रमाणे कामावरती गेला. हिज कलीज नोटीस दॅट ही वॉज स्माइलिंग मोर दॅन युजल. आणि त्याच्या मित्रांनी नोटीस केलं, त्याच्या मित्रांच्या लक्षात आलं की रवी जो आहे ही वॉज स्माइलिंग मोर दॅन युजल. नेहमीपेक्षा आज रवी जो आहे त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. वन ऑफ देम जोक. त्यापैकी एका मित्राने विनोद केला. रवी, यू लुक हॅपी टुडे. व्हॉट हॅपन. रवी, तू आज खूप आनंदी दिसतोय. व्हॉट हॅपन, काय झालं. डिड यू विन अ लॉटरी. तुला लॉटरी लागली की काय, लॉटरी जिंकली का. रवी जस्ट लाफ्ड अँड सेड. रवी हसला आणि म्हणाला, यस आय डीड. हो. नॉट ऑफ मनी बट ऑफ पीस. पैशाची नाही तर समाधानाची, शांतीची लॉटरी. डेज पास. दिवस निघून गेले. बट रवी ऑफन थॉट ऑफ द ओल्ड मॅन अँड हिज वाईफ्स फोटोग्राफ. दिवस निघून गेले, परंतु तरीही अनेक वेळा रवीला त्या म्हाताऱ्या व्यक्तीची आणि त्याच्या पत्नीच्या फोटोचा विचार त्याच्या डोक्यात यायचा. ही रिअलाइज हाऊ स्मॉल ॲक्शन्स कॅन मेक अ बिग डिफरन्स इन समवन्स लाईफ. त्याला जाणीव झाली की एखाद्या छोट्याशा कृतीमुळे एखाद्याच्या आयुष्यामध्ये किती मोठा बदल किंवा फरक हा असू शकतो. दॅट वन ऑनेस्ट डिसिजन हॅड फिल्ड 2 hearts with happiness, his and the old man's. That one honest decision, एका प्रामाणिक कृतीमुळे किंवा निर्णयामुळे, had filled 2 hearts with happiness, 2 हृदयांमध्ये आनंद निर्माण झाला त्याच्या आणि त्या म्हाताऱ्या व्यक्तीच्या. From that day, आणि त्या दिवसापासून, whenever रवी saw something lost on the road, आणि जेव्हा रवीला रस्त्यावरती काही हरवलेलं दिसायचं, आढळायचं, ही रिमेंबर्ड द नाईट ऑफ द रेन, तेव्हा त्याला त्या रात्रीची आठवण व्हायची. अँड द ओल्ड मॅन स्माईल, आणि त्या म्हाताऱ्या व्यक्तीची स्माईलची आठवण व्हायची. इट रिमाइंडेड हिम दॅट डुईंग द राईट थिंग्स, आणि त्याला नेहमी ती आठवण करून देत राहायचे. डुईंग द राईट थिंग, चांगली गोष्ट करणे. इवन व्हेन इट्स डिफिकल्ट, आणि अशा परिस्थितीत जेव्हा ती कठीण असेल. ऑलवेज ब्रिंग्स लाईट टू द हार्ट, आणि यामुळे आपल्या मनामध्ये नक्कीच प्रकाश पडतो. ऑनेस्टी डझंट ऑलवेज गिव्ह अस वेल्थ. प्रामाणिकपणा नेहमीच आपल्याला संपत्ती देत नाही. बट इट गिव्हज अस समथिंग फार मोर व्हॅल्युएबल, परंतु आपल्याला त्यापेक्षाही खूप मौल्यवान अशा प्रकारे देते. पीस, शांती, रिस्पेक्ट, आदर अँड इनर स्ट्रेंथ, आणि आतील या ठिकाणी म्हणून त्याला बळ. सो डिअर लिसनर, रिमेंबर दिस every line. So friends, so dear listener, remember this. Every time life gives you a choice between easy and right, always choose the right one, because even if the world doesn't see it, your heart will know, and that feeling, that quiet peace inside is the greatest reward of all. Also, see you in the next video. Thanks for watching.